दिल्लीला सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहेत. जवळपास आता 18-19 दिवस झालेत. त्यांची मागण्याही रास्त आहेत, काय देशविरोधी अशा मागण्या नाही आहेत. नीटच्या पेपरमध्ये पेपर फुटी झाली, त्याच्यामुळे पेपर रद्द झाले आणि मग अनेक विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या. हा शिक्षण मंत्रालयाचा फेल्युअर आहे आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा एकमेव मागणी घेऊन ते उपोषणाला बसलेले आहेत. काय चुकलं त्यांचं? सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मीडियामध्ये ज्या प्रकारे या गोष्टी चालवल्या पाहिजेत त्या चालवल्या जात नाहीत. अण्णा हजारेंचं उपोषणाचं आंदोलन ज्या प्रकारे मीडियाने उचलून धरलं होतं, आज मीडिया तितके न्यूट्रल का दिसत नाही? सरकार सांगेल त्याच बातम्या दाखवायच्या असं काही आहे का? असं काही ठरलं आहे का? सरकारच्या विरोधी जर कोणी काय केलं तर त्या बातम्याच दाखवायच्या नाहीत. हे मला वाटतं भारताच्या आपल्या लोकशाहीला घातक असं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. सगळ्या महत्त्वाच्या सिस्टम्स सरकारने कंट्रोल करून ठेवलेल्या आहेत. सरकारच्या विरोधात कोणी जायचं नाही, कोणी सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, अशा पद्धतीची सिस्टम उभी केली जाते. हे आपल्या देशासाठी घातक आहे. सोनम वांगचुकसारखी व्यक्ती, त्यांची या देशाला गरज आहे. 3 इडियट चित्रपटामध्ये रँचोची भूमिका किंवा हुमसुक वांगडू हे पात्र हे सोनम वांगचुक यांच्याच प्रेरणेने घेतलेलं आहे. त्यांच्या जीवनावरती आधारित ती सगळी कहाणी आहे. ती व्यक्ती उपोषणाला बसलेली आहे आणि आमचं सरकार त्यावरती लक्ष देत नाही आहे. मला वाटतं सरकारने या गोष्टी दखल घ्यावी. एक राजीनामा फक्त मागतायत ते, की जेणेकरून पुढे एक पायंडा पडावा. तुम्ही जर चुका झाल्या तुमच्याकडनं तर तुम्हाला ते पद सोडावं लागू शकतं, असा एक भीती प्रत्येक मंत्र्याच्या मनात जर असली तर मला वाटतं कारभार हा चोख राहील. इथून पुढे कारभार हा नीट राहील. ते सरकारने करावं. आणि सोनम वांगचुक यांना जर काही बरं वाईट झालं तर मला वाटतं या भारतात लोकशाही संपलेली आहे असं आपण गृहीत धरून चालूया. मग म्हणजे लोकांच्या जीवाची जर पर्वा इथे होत नसेल, विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा इथे जर केली जात नसेल, तर मग हे सरकार नक्की कोणाचं आहे? हे जनतेचं सरकार नाही. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आज पडलेला आहे. पण त्या सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवण्यासाठी निदान तरी तुम्ही तिकडे जा, त्यांचा जीव धोक्यात घालू नका, अशी माझी सरकारला विनंती आहे.